उधा नल सार रान, आला भरात जोंधळा उधा नल सार रान, आणि बांधा वरल्या खोपीत तुझा माझा हनीमून. दुसऱ्याला कुठतरी वेगळीकडे जावं लागेल, पण आमच्या शेतकऱ्याचा हनीमून हा बांधावर होतो. आला भरात जोंधळा उधा नल सार रान, आणि बांधा वरल्या खोपीत तुझा माझा हनीमून. तिथं झुडूपा पल्ल्याड चल करू हित गुज, तिथं झुडूपा पल्ल्याड चल करू हित गुज, आंब्याच्या डहाळीत पाघरांची कुजबुज. सोड आबोला हा आता बोल जरासी हसून, आणि बांधा वरल्या खोपीत तुझा माझा हनीमून. आता आमच्या हनीमूनला काय असतं? तुला मला पांघराया वाकळ माईनं शिवली, तुला मला पांघराया वाकळ माईनं शिवली, आणि नवा लावूनिया सुंब बाज बापा नई नली. तुला मला पांघराया वाकळ माईनं शिवली, नवा लावूनिया काथ्या बाज बापानं इनली. सोड आबोला हा आता येना हळूच कुशीत, आणि बांधा वरल्या खोपीत तुझा माझा हनीमून. पुढे तू म्हणतो की आलं पोटऱ्यात पीक त्यातून डोकावे कणीस, आलं पोटऱ्यात पीक त्यातून डोकावे कणीस, तुला निहाळता निहाळता गेला मावळून दिस. आलं पोटऱ्यात पीक त्यातून डोकावे कणीस, तुला निहाळता निहाळता गेला मावळीने दिस. तुझी मखमली ज्वानी किती ठेवसी झाकून, आणि बांधा वरल्या खोपीत तुझा माझा हनीमून. आता हे सगळं हनीमून करीत असताना, बांधावर राहत असताना, बाजेवर सगळं हे असताना, शेवटी सुद्धा त्याचं स्वप्न काय, तो मूळ शेतकऱ्याच्या मनावर येतं बघा. ते त्याची भावना त्याच्यातून ऐकतो. ते काय होईल? तुझ्या कुशीत नव्याने, तुझ्या कुशीत नव्याने बळीराजा अंकुरेल, तुझ्या कुशीत नव्याने बळीराजा अंकुरेल, आणि घाम गाळून मातीत साऱ्या जगा जगविल. तुझ्या कुशीत नव्याने बळीराजा अंकुरेल, घाम गाळून मातीत साऱ्या जगा जगविल. त्याच्या कष्टाचे पोवाडे ऐकू रानावनातून, आणि बांधा वरल्या खोपीत तुझा माझा हनीमून. आणि आता गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त भागामध्ये फिरत असताना जिथे पाहिलं, श्रावण महिन्यामध्ये गेलो होतो, आणि श्रावण महिन्यामध्ये कविता सुचली नाही असं एकही श्रावण महिना जात नाही. अगदी बालकवीची 50 वर्षाची कविता सुद्धा आज सर्वांच्या जिभेवर आहे. आणि तीच कविता श्रावण महिना बघून मी तिकडं गुणगुणत गेलो होतो. पण लातूर जिल्ह्यामधला तो श्रावण महिना पाहिला, त्यावेळेला विहिरीत पाणी नव्हतं, बारवात पाणी नव्हतं, तळ्यात पाणी नव्हतं, नदीवर पाणी नव्हतं, पाणी तळ्यात नव्हतं, पाणी एकाच ठिकाणी दिसत होतं, ते म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दिसत होतं. आणि मग त्यावेळेला तिथला श्रावण काही मला आनंद देणारा नव्हता. म्हणजे श्रावणमासी हर्ष मानसी, तसं काही मला हर्ष झाला नाही. मग कसं वाटलं मला? उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, श्रावणात मग कशी सावी सांगा पाऊस गाणी. उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी, श्रावणात मग कशी सावी सांगा पाऊस गाणी. श्रावण मासी हर्ष मानसी होतच नाही मुळी आता, श्रावण मासी हर्ष मानसी होतच नाही मुळी आता. का होत नाही? कारण हिरवळ शोधून कुठे दिसेना, झाड बोडके सांगे व्यथा. आभाळाकडे लावून नजरा डोळे पुरते थकून गेले, आभाळाकडे लावून नजरा डोळे पुरते थकून गेले, आणि मातीच्या गर्भात पेरले कोंब कोवळे सुकून गेले. एका जनावरांच्या गोठ्यामध्ये जाऊन पाहिलं, शेतकऱ्याकडे आपल्या जनावरांना टाकण्यासाठी कडबा सुद्धा नव्हता. अशा वेळेला त्या शेतकऱ्याने कुटी करून त्याच्यामध्ये लिंबाचा पाला अर्धा मिसळलेला होता. आणि त्यामुळे त्या गाईचं पोट कपाटीला गेलं होतं. आणि त्या गाईचं कपाटीला गेलेलं पोट पाहत असतानाच बाजूच्या घरातून एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला. सहज माझ्या मोबाईलवर शब्द टाईप झाले, जनावरांचे पोट खपाटी गाईचा तर आटला पान्हा, जनावरांचे पोट खपाटी गाईचा तर आटला पान्हा, दुधासाठी टाहो फोडितो झोपाळ्यात भुकेला ताना. आणि मग आमचे सर्व नेते मंडळी येतात, आमचं केंद्रीय पथक येतं, आमचं राज्याचं पथक येतं आणि पाहणी करतं, सरकारला अहवाल सादर करतं. आणि मग सरकार आमचं मोठ्या अंतःकरणाने त्या ठिकाणी मदत घोषित करतं. गेल्या वर्षी केली होती दुबार पेरणीसाठी, आपलं पहिलं पीक झालं नाही म्हणून. आणि आपल्याला आठवत असेल दुबार पेरणीला गेल्या वर्षी किती दिलं होतं? आपल्याला आठवतं का कोणाला? 1,500 रुपये दिले होते. 1,500 रुपये 1 हेक्टरसाठी, म्हणजे 1-2.5 एकर वावर पेरण्यासाठी 1,500 रुपये. म्हणजे 2 बैल, 1 आऊतकरी, 1 मागं बी पेरणारा माणूस, त्याच्या मागं खत पेरणारी अगदी महिलाच धरली, आणि त्याच्यानंतर बियाणं आणण्यासाठी कधी 1,500ला होईल का हो हे सगळं? आणि मग त्यावेळेला मी लिहून गेलो की दुबार पेरणीला 1,500ची भेट.
आणि घेता गळपास धुऱ्याला 1 लाख नेट. म्हणजे तुम्ही जिवंत आहेत पर्यंत तुम्हाला द्यायला काही नाही, पण तुम्ही मेलात की लगेच 1 लाख पंचनामा केल्याबरोबर 1,500 का कोणी केली का पेरणं, 1,500 कोणी केली का पेरणं, त्यात येईन बैलाची 1 दिसाची वैरण. कुणीतरी सांगा यांना सारा हिशोब हा नीट, आणि घेता गळफास धुऱ्याला 1 लाख नेट. आणि म्हणून त्यावेळेला म्हटलं होतो, आश्वासनांच्या वांजडगाची रोज नव्याने होते दाटी, आश्वासनांच्या वांजडगाची रोज नव्याने होते दाटी, ऊर फुटला धीर सुटला मृग जळाच्या धावूनी पाठी. आणि शेवटी असं म्हटलं होतं, वर्षा ऋतू सरून गेला वर्षा वाचून सुकली शेते, वर्षा ऋतू सरून गेला वर्षा वाचून सुकली शेते, वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला झोप तरी हो कशी येते, वर्षामध्ये मुख्यमंत्र्याला झोप तरी हो कशी येते. धन्यवाद. आपले एक सहकारी ब्रह्मा चट्टे यांचे काही ATM किंवा आय कार्ड बाहेर कोणाला मिळालं असेल तर त्यांनी कृपया द्यावं. याच परिसरात ते हरवलेले आहेत असं त्यांनी सांगितलंय. यानंतर फक्त 2 मिनिटासाठी मी सागर काकडे यांना एक कविता सादर करायला सांगतोय. त्यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुळकर हे आपली कविता सादर करतील. सागर काकडे. धन्यवाद. काही बोलायच्या आधी कवितेला सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे टच. टच. की गढूळलेल्या आयुष्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या मनाला, की गढूळलेल्या आयुष्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या मनाला मिनरल वॉटरचे गाजर दाखवणाऱ्या समाजकंटकांनो, की गढूळलेल्या आयुष्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या मनाला मिनरल वॉटरचे गाजर दाखवणाऱ्या समाजकंटकांनो, AC मध्ये बसून चहा बिस्किटासोबत आमच्या पाण्यावर चर्चा करताना साधा घाम सुद्धा तुमच्या कपाळाला येत नाही, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय या देशात. अरे आमच्या पाण्यावर चर्चा करताना साधा घाम सुद्धा तुमच्या कपाळाला येत नाही, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय या देशात. अरे चित्रपटात बदलावेत तसे बदलत चाललेत आमच्या आयुष्याचे सीन, की चित्रपटात बदलावेत तसे बदलत चाललेत आमच्या आयुष्याचे सीन, आणि स्वतःच्या घरात मरणाराकडे बघायचं सोडून दुसऱ्याचे दुखवटे साजरा करत फिरल्यावर कधी येणार आजचे दिन. आणि स्वतःच्या घरात मरणाराकडे बघायचं सोडून दुसऱ्याचे दुखवटे साजरा करत फिरल्यावर कधी येणार आजचे दिन. जाती धर्माचे नको तसले प्रश्न चड्डीतल्या लेकरांसारखे, की जाती धर्माचे नको तसले प्रश्न चड्डीतल्या लेकरांसारखे मनावर घेऊन आता काय उपयोग. गरज वेगळी आणि पुरवठा भलत्याच विचारांचा पुरवून तुम्ही आता कुणावर मिळवणार आहात मात, आणि सांडलेल्या रक्तात सांगा कशी ओळखणार कुणाची जात. आणि सांडलेल्या रक्तात सांगा कशी ओळखणार कुणाची जात. रोज मरणाऱ्या बळीराजाच्या बातमीला आता पहिल्यासारखा जोर नाही. अरे रोज मरणाऱ्या बळीराजाच्या बातमीला आता पहिल्यासारखा जोर नाही. आणि पुढचं बघा, की हजारो रुपये बुडवून पळू पाहणारा माल्या या देशासाठी चोर नाही, की हजारो रुपये बुडवू पळू पाहणारा माल्या या देशासाठी चोर नाही. आणि खरी परिस्थिती आज जी महाराष्ट्रातली आहे किंवा आमच्यासारख्या किसान पुत्रांच्या समोर आहे ती अशी, की बियर पिऊन फिअर घालवणाऱ्या संस्कृतीचा टच, की बियर पिऊन फिअर घालवणाऱ्या संस्कृतीचा टच आमच्या बळीराजाला कधीच नसतो. म्हणून तर पोरीच्या लग्नासाठी आणि लेकराच्या शिक्षणासाठी तो आयुष्यभर लढत असतो, तो आयुष्यभर लढत असतो, तो आयुष्यभर लढत असतो. धन्यवाद. धन्यवाद. कविवर्य ज्ञानेश वाकुळकर यांना बोलण्याच्या आधी मी एक सांगू इच्छितो की यानंतर लगेच वकील परिषद सुरू होईल आणि त्यानंतर पुन्हा कवी संमेलन घेणार आहेत आणि उर्वरित कवींना पुन्हा आपण त्यावेळेला बोलवणार आहोत. आदरणीय वाकुळकर सरांना विनंती करतो
की त्यांनी आपली कविता आणि आपलं अध्यक्षीय मनोगतही सादर करावं. दोस्तों हो, राज्यस्तरीय किसान पुत्र मेळावा आणि त्यानिमित्तानं आयोजित कवी संमेलन, शेतकऱ्यांच्या वेदनांचा हुंकार सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावा. प्रामुख्याने इतरांच्याकडून अपेक्षा करण्याच्या ऐवजी खरं म्हणजे राज्यकर्त्यांच्याकडून अपेक्षा करणं सरकारचं काही चूक नाही, म्हणजे जनतेचं काही चूक नाही. आपण कारण सरकार शेवटी आपण निवडून दिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आपण अपेक्षा करत असतो, यात चूक नाहीच आहे. पण सरकारच जेव्हा झोपलं असेल तेव्हा काय करायचं? डॉक्टरच जर दारू पिऊन पडला असेल तेव्हा पेशंटनं काय करायचं? एकतर दवाखाना तरी बदलावा लागेल, नाहीतर त्या डॉक्टरच्या ढुंगणावरती लात तरी मारावी लागेल, काहीतरी करावं लागेल ना. आणि म्हणून मग प्रश्न जेव्हा येतो, कारण कसं तुका म्हणे ऐशा नरा मोजून मारा व्यापय जारा वगैरे तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे, संतांनी सांगितलंय. संत चिडून गेले. तुकडोजी महाराज म्हणाले होते की इंग्रजांना ठणकावताना म्हणाले होते, झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बाम बनेंगे, नाव लगेंगी किनारे. म्हणजे वेळप्रसंगी भक्तांनी सुद्धा सैन्य बनून रस्त्यावरती आलं पाहिजे, स्वतःच्या हक्कासाठी इंग्रजांशी लढलं पाहिजे, शत्रूशी लढलं पाहिजे, असं तुकडोजी महाराजांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आज प्रश्न हाच आहे की शेतकऱ्यांच्या वरती सर्व बाजूंनी अन्याय होत आहेत, सर्व बाजूंनी अत्याचार होत आहेत आणि तो दिवसेंदिवस नाडला जातो, बरबाद केला जातो, लुटला जातो. सरकार भांडवलदारांच्यासाठी सगळे आपलं काय सगळे दरवाजे, सगळे खिडक्या, म्हणजे काय लाल कार्पेट वगैरे, रेड कार्पेट ज्याला म्हणतो ते सगळं अंथरून तयार